नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी पाऊण लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। दूध गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। इथं आपल्याला थोडंसं दूध आटवून घ्यायचं आहे। दूध आटतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम, विलायची मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे। काजू बदामची पावडर जी केली आहे ती आता आपण दुधामध्ये घालूया। अर्धी वाटी साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी अधिक करू शकता। छान असं सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपण जी काजू बदामची पावडर टाकली आहे त्यामुळे दूध लवकर घट्ट होण्यास मदत होते। 4 ते 5 मिनिट दूध उकळल्यानंतर थोडंसं दाटसर झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे दुधाचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। दूध इथं मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। आता आंबा घ्यायचा आहे। आंब्याचं वरचं जे टोक आहे ते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरी या पद्धतीने आंब्यामध्ये घालायची आहे। आपल्याला याची जी कोय आहे ती वेगळी करून घ्यायची आहे, म्हणजेच काढून घ्यायची आहे, किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा कोय मोकळी करून घेऊ शकता। आता एक पकड घ्यायची आहे आणि कोय बाहेर काढून घ्यायची आहे। आंबा आपला आतमध्ये अगदी छान आहे, खराब झालेला नाहीये। आता याच पद्धतीने दुसऱ्या आंब्याची कोय सुद्धा आपण वेगळी काढून घेऊया। दोन्ही आंबे आतमधून अगदी छान आहेत, खराब नाहीयेत। आज आपण मँगो स्टफ कुल्फी बनवणार आहोत। एकाच मिश्रणापासून 2 प्रकारच्या आईस्क्रीम तयार करणार आहोत। दुधाचं जे थंड झालेलं मिश्रण आहे ते या आंब्यामध्ये भरायचं आहे आणि वरच्या बाजूने जो कापलेला आंब्याचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण दुसऱ्या प्रकारची आईस्क्रीम तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक आंबा घेतला आहे। आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत। आंबा इथे मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतला आहे। आता दुधाचं मिश्रण जे आपलं उरलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान फिरवून घ्यायचं आहे। तयार केलेलं मिश्रण डब्यामध्ये घालायचं। उरलेलं दुधाचं मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घातलं आणि ते सुद्धा बारीक फिरवून घेतलं आहे। त्यामुळे इथे कलर वेगळा दिसतो आहे। आता हे छान एकत्र करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा याला कलर येईल। आता याला वरच्या बाजूने एखादा पेपर लावायचा किंवा प्लास्टिकची बॅग सुद्धा तुम्ही लावू शकता। झाकण लावून 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। 7 ते 8 तासानंतर इथे आपली मँगो स्टफ कुल्फी तयार झालेली आहे। आता वरची जी बाजू आहे ते सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे। आता आपल्याला आंब्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता आपण कुल्फी कट करून घेऊ। इथे आपली अगदी मस्त अशी मँगो स्टफ कुल्फी तयार झालेली आहे। या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही मँगो स्टफ कुल्फी एकदा नक्की करून पहा, खूप छान लागते। सर्व करताना त्यावर थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे घाला आणि थंड थंड ही सर्व करा। आता पाहूया दुसरी आईस्क्रीम। ही सुद्धा आपली आईस्क्रीम छान अशी सेट झालेली आहे। सर्वात अगोदर त्याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या। सुरीच्या सहाय्याने थोडंसं इथे मी कट करून घेतलं आहे। आईस्क्रीम पटकन निघण्यासाठी इथे थोडंसं असं डब्याला टॅप करायचं, म्हणजे आईस्क्रीम आपली अगदी सहज बाहेर निघते। मँगो स्टफ कुल्फीपेक्षा ही मँगो आईस्क्रीम मला जास्त आवडली। तुम्हाला कोणत्या प्रकारची आईस्क्रीम आवडली हे कमेंट करून मला नक्की कळवा। घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपली 2 प्रकारे मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे। बाजारातून विकत आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी मँगो आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।